हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सानवीज किचन. आज आपण हराभरा कबाब बघूया. तर इथे मोठी जुडी मी पालक घेतलेला आहे, मटार घेतलेला आहे, नंतर आलं लसूण मिरची घेतलेली आहे. तर सर्वप्रथम तेलावरती आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. तर मी आलं लसूण मिरची आणि पालक घातलेला आहे. तो आपल्याला रफली असा तेलावरती परतून घ्यायचा आहे, जास्त शिजवायचा नाही आहे. आता याच्यामध्ये आपण 1 कप मटार घालूया आणि तेही व्यवस्थित परतून घेऊया. तर तुम्हाला हवं असेल तर याच्यामध्ये फरसबी घालू शकता किंवा शिमला मिरची पण घालू शकता, पण माझ्याकडे नव्हती आणि शिमला मिरची मला फारशी आवडत नाही, त्यामुळे मी इथे स्किप केलेली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता. तर हे बघा, आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, म्हणजे पाणी आटेपर्यंत आपल्याला हे परतायचं आहे. आता ऑलमोस्ट हे ड्राय झालेलं आहे. आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि हे मिश्रण जे आहे हे गार करून घेऊया. आता हे गार झालेलं आहे. आता मिक्सरमध्ये आपल्याला जाडसर फिरवून घ्यायचं आहे, कोर्सली ग्राइंड करायचं आहे. तर हे कोर्सली ग्राइंड झालेलं आहे. एका बाउलमध्ये काढले. 3-4 ब्रेडचे स्लाईस घेतलेले आहेत, ते पण मी ग्राइंड करून घेतलेले आहेत. ब्रेड क्रम्स. नंतर इथे 3 उकडलेले बटाटे मी किसून घेतलेले आहेत, ते पण याच्यामध्ये आपण मिक्स करूया. नंतर थोडी आमचूर पावडर घातलेली आहे मी, ½ टीस्पून, पाव चमचा. आणि नंतर धणा जिरा पावडर घातलेली आहे, पाव चमचा. मीठ घातलेलं आहे चवीनुसार. आणि आपल्याला आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला बाइंडिंगसाठी रोस्टेड बेसन घालायचं आहे. तर हे बघा, हे आधी मी मिक्स केलेलं आहे आणि थोडंसं बेसन जे आहे हे परतून घेतलेलं आहे मी. आणि आपल्याला एक मोठा चमचा घालायचा आहे, साधारण 2 ते 2.5 टेबलस्पून. तर असं घातलेलं आहे मी, चमचा माझा मोठा होता हा. आणि आपल्याला हे मिक्स करायचं आहे. तुम्हाला तिखट हवं असेल तर आणखी थोडी मिरची घालू शकता. आणि आपल्याला ह्याचं राऊंड्स करायचे आहेत, अशी टिक्की करायची आहे. तर व्यवस्थित मिक्स करायचं आहे. थोडंसं हाताला तेल घ्यायचं आहे आणि आपण ह्याची टिक्की किंवा कबाब करून घेऊया. छोटे छोटे साईजेस मी इथे केलेलं आहे. हे बघा, तर हवं असेल तर तुम्ही वरती काजू लावू शकता, पण मी इथे स्किप केलेलं आहे. तर असे मी करून घेतलेले आहेत कबाब. आता आपल्याला हे शॅलो फ्राय करायचे आहेत. तुम्ही डीप फ्राय पण करू शकता. तर इथे तेल गरम झालेलं आहे. तर इथे कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याची मी स्लरी केलेली आहे. तर 1 चमचा कॉर्नफ्लॉवर, 1 चमचा मैदा घेऊन त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. थोडंसं चिमूटभर मीठ घातलेलं आहे आणि आपल्याला ह्याची स्लरी करायची आहे. आणि मग ती आपल्याला कबाब जे आहे ते या स्लरीमध्ये डिप करून ब्रेड क्रम्समध्ये घोळवायचे आहेत आणि मग ते आपल्याला फ्राय करायचे आहेत. हे बघा, स्लरीमध्ये असे डिप करायचे आणि मग ब्रेड क्रम्समध्ये घालूया. आणि आपण ह्याला फ्राय करू शकतो. ऑप्शन म्हणून तुम्ही कॉर्नफ्लेक्स असेल, जरा कुरकुरीत हवं असेल तर तेही घालू शकता, व्हेरिएशन म्हणून. तर आता हे मी पलटून घेते आहे. तर शॅलो फ्रायमध्ये याचं आवरण बाहेरून क्रिस्पी, आतून असं सॉफ्ट राहतं आणि खूप टेस्टी लागतात. तर नक्की करून पहा. आणि हे हराभरा कबाब मुलांच्या टिफिनसाठी पण खूप छान आहेत, किंवा एक क्विक स्नॅक्स. तुम्ही ट्रॅव्हलिंग करत असाल तर तेव्हा पण हा स्नॅक खूप टेस्टी लागतो. तर नक्की करून पहा. खूप तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सानवीज किचन इंडियन अँड फ्युजनला लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा. तुम्हाला आणखी छान छान रेसिपी त्याच्यावर पाहायला मिळतील. तर भेटूया लवकरच एका नव्या रेसिपीसोबत तुमच्या नेहमीच्या सानवीज किचनमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर.
हे बघा. तर बाकीचे पण हे झालेले आहेत बऱ्यापैकी. आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते आणि टोमॅटो केचप बरोबरही मी सर्व करणार आहे. मिंट चटणी बरोबरही ते खूप छान लागतं. हे बघा, बाकीचे पण मी करून घेतलेले आहेत. तर तुम्हाला एक कबाब जो आहे आम्ही असं तोडून दाखवते. हे बघा, बाहेरून असे मस्त क्रिस्पी झालेले आहेत आणि आतमधून हे सॉफ्ट आहे. छान हिरवा रंग पण दिसतोय आणि अप्रतिम लागतं. चला तर मग एन्जॉय करा. बाय बाय.